मोठं झालं. आणि मित्रांनो कृष्णकुंज नवीन बिल्डिंग आहे कवटेमंकाळ आणि अडखळ निर्माण केली की साप येतात. पाहुण्यांना पाहुणे दाखवायला आले आणि साप दिसला, चला दाखवा या. गेले बघा या खाली फोटो खाली गेले. या इथं फर्निचरचं काम चालू होतं आणि त्याची अडगळ आहे त्या पायरीवरनं त्या ह्याच्या आतमध्ये घुसले गेले. रोज कवटेमंकाळ तालुक्यात असतो धाट खेळगे मला पाडायला लागतं. कला आहे तुम्हाला डिमांड येणारच किंवा आता इथं तुमची पण चूक नाही, इथं अडखळत आल्यामुळं ते असं होणारच. हो आता कोणीकडच्या बाजूला जाऊन बसले हे एवढं काढायचं म्हणजे तर थांबा ही काढू दे काय हे पोती काढू देत काय पोती काढू देत काय बाहेर कोण काढणार नाही 2 मिनिटात घेत धरतो हे 1 मिनिट फक्त मिस्त्रीचं हे जवळ असतं ना सर, लय असं स्क्रॅप आहे. काय बघा खावा हाय सर, माझ्या पुढं पर्याय नाही, हे सगळं काढल्याशिवाय. हाय हाय वडा सर जाऊन दे. थांबा ते जोडलंय सर, नाही येणार, राहून दे. ते जोडलंय पलीकडे द्या फेकून तेवढं. मी हे अलीकडे काढतोय. जे मोळ्याचं जे आहे ना हेच मला त्रासदायक आहे. हे उभं आहे ते उभं राहून दे. हे एवढं टाकतो पोती काढा ह्या साईडला. पाहुणे कुठल्या गावचे सर? हा रेंदाळ उपरी, चांदीचं गाव. तुम्ही कुपवाडचं सर? कुपवाडमध्ये कुठं? चला पकडायला लागतात. आमच्या गावात बी हळू कलाकार सारखे लई आहेत, याच्यात लगेच पेशंट घालतात. आहे ना माझा मित्र तिथे मुलगी एक आहे ट्रेनिंगला आलती प्रतीक्षा म्हणून कुपवाडची. आता माझी बसची तुमची आहे मला काही दर्गा महादेव देऊळ आणि हनुमान देऊळच्या जवळ. इकडं मागे या बाबा मागे या. फक्त लय पुढं जाऊ नका. अचानक काय मागत थांबा फक्त. हा काल काम संपलंय. होय नाही आजच्या आज होय होय हलवतो. होय होय जळणच आहे. खाली तळाला येत नाही, हालत नाही, बसलंय गप्प. काम लावल्याशिवाय ते तरी येतंय सर. मोठी बी गाठला बरोबर शेतात लागण करायचं आहे. आलो म्हणलं थोडी तर मित्रांची वेळ साहेबांचा फोन आला. कुठे जा बाबा पट्ट्या बिट्ट्या काढायलाच पाहिजे. तुम्हाला सर ते भयानक वाटतंय हो असं काम करणं. आम्हाला रोजच 5वीला पूर्ण
तो अशा ठिकाणी जाऊन बसतो की लगेच हाताला लागत नाही. इकडनं हे वडून जरा ते कागदाच्या खाली आहे बघा, हल्ला कागद काळा नाग आहे. नाग आहे. हात लावू नका. हा आहे बघा, हल्ले तिथेच आहे बघा. सर असं भयानक वाटतंय ना मरो मरो की तू नंदो मरो ना येडो सारखे नो प्रॉब्लेम. अगदी अफगाणी आपल्याला. हाच होता ना. नाग आहे. नाग आहे होय होय फडी 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 काढताय. नागच आहे. प्लास्टिक विषाने परिपूर्ण नाग आहे लक्षात आलं सर. अशा अडखळ केली तर नाग येऊन बसतात. पाहुणे म्हणले नाग नाही कुपवाडाचे. खाल्लंय त्याने योग्य आहे. आणि बेडूक आणि उंदीर खाण्यासाठी सापसर मानवी वस्तीत येतोय. हा साप चावला तर मरण आहे, पण 2 तास वेळ असतोय. तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेला, त्यांची स्नेक व्हेनम लस तिथंच मिळतात. मामा आतली पिशवी नाही एक डब्बा आणला. फोटो मोकळा हा, हा, त्यात घालते. नाही 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 हे देतो तर. पाहुणं भिवून गार झालं असतं. घासा आकडायची खणखणीत. काय आहे पणा काढलाय. तुम्ही एवढे जवळ नाही त्याला हात का करता हो? सर मी 10,000 नाग वाचवले. किती? आपल्या जिल्ह्यातले 10,000 नाग वाचवले. गव्हर्नमेंटने सत्कार केलाय का नाही कुणी मस्त सरकारी? केलंय भरपूर सर. माझा सत्कार केलाय महाराष्ट्र लेवलला. माझ्या तालुक्याला अवघ्या 20 मिनिटात सेवा आहे माझी. अत्यावश्यक जी सेवा आहे. मित्रांनो न्यूरोटॉक्सिक विषय असा साप जरी मानवी वस्तीत आलाय तर सरांचं अभिनंदन की त्यांनी सर्प मित्राला बोलवून या विषारी नागाला सुरक्षित वाचवलेलं आहे. कुपवाडचे पाहुणे आलते, घराचं नवीन काम चालू आहे. अशा अडखळ जिथं आहे तिथं बेडूक आणि उंदीर खाण्यासाठी साप येतात. माणसांचा आणि सापांचा काडी मात्र संबंध नाही आहे. हजारो उंदरं खाऊन पर्यावरणाचा समतोल राखणारा जो साप आहे तो पर्यावरणातला अन्न साखळीतला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. आणि सर्पमित्र या नात्याने मी वाचवण्यापेक्षा त्यांनी ते शुभ काम केलं की त्याला न इजा पोहोचवता मानवी वस्तीत आल्यामुळं. सर तुमचं शुभ नाम? अभय कुंभार. अभय कुंभार म्हणून आहे. त्यांचं शतश अभिनंदन. मित्रांनो त्यांनी हा विषारी नाग ज्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विष येतं असा साप त्यांनी वाचवलेला आहे. त्याचं टोपण आहे माझ्याकडे. बेडूक आणि उंदीर खाण्यासाठी हे गव्हाच्या साप. रंगाचं नाग साप वेगळा काय? मित्रांनो साप वाचवा, निसर्ग वाचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.